काय नानू, एकदम आरामात बसलायस? बसलायस? वज्रासन म्हणतात याला. अरे जेवल्यानंतर नेहमी वज्रासन घालावं, म्हणजे खाल्लेलं अन्न पचतं. पण मधू, काही काही गोष्टी मात्र मला अजूनही पचत नाहीयेत बघ. पुरणपोळी नाही रे. अरे त्या मोनिकाचं वागणं, आता त्या निर्मलेकडचं तिचं वागणं हे मला अजूनही पचत नाहीये बघ. नानू, कुणाला आनंदात बघणं तुला कधी पचतच नाही का रे? त्या दोघांना आनंदात बघून मला मात्र आनंद झाला बघ. वा, वरवरच्या गोष्टी बघून खुश होणारे तुम्ही माणसं मधू. पण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. नानू, प्रत्येक बाबतीत तुला शंका कुशंका येतात का रे? पण हा नानू नुसत्या शंका कधीच काढत नसतो रे. तुझं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नसतं, कारण तू पैसे मोजत असतोस, हिशोब मांडत असतोस. नानू, आनंदाचा कधी हिशेब ठेवू नये. आनंद कसा भरभरून उपभोगायचा असतो, त्याचा हिशेब नाही मांडायचा तुझ्यासारखा. जाऊ दे, ती गप्प होती तेव्हाही तुला त्रास, आणि ती आज आनंदात होती तरीही तुला त्रासच. जाऊ दे, बोलत बसण्यापेक्षा आपले हिशेब केलेले बरे. नानू, तुझ्यासारखे हिशेब आपल्याला नाही जमायचे बाबा. तुला एक सांगतो, आज मी माईला तो जुना फोटो दिला आणि माझ्या आनंदाचा हिशेब अगदी पूर्ण झाला बघ. तिचे आणि सदादादाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. या जन्मी तरी ते फिटणार नाहीत बघ. काय मधू, आता आम्ही सुद्धा गिफ्ट दिलं, पण कौतुक. ठीक आहे, खरं सांगायचं तर माझा या गोष्टींवर विश्वासच नाहीये. काय मधू, आपण एकमेकांच्या सुखदुःखात साथीला असलो ना म्हणजे झालं. हा, तेच आपलं गिफ्ट. मधू, आता माईचा मी भाऊ आहे का नाही? त्याचा तिला किती मोठा आधार आहे सांग ना. हो ना, प्रश्नच नाही. नानू, आता तुझं शवासन असणार ना रे? हो, तू झोप. मला अजून बरीच कामं करायची आहेत. मुख्य म्हणजे ध्यानाला बसायचंय. आणि एकदा का ध्यानाला बसलो की सगळ्या शंकांचा असा कसा उलगडा होत जातो. नानू, तू तुझ्या शंका काही सोडणार नाहीस. मी माझा हिशोब पूर्ण करतो, नंतर शांतपणे झोपतो. झोप झोप, तू झोप. पण या नानूला मात्र रात्री शांतपणे झोप लागेल की नाही शंका आहे. सरस्वती भगिनी मंडळात लिस्ट देतो मी. हा, घे बाई घे. ह्याच्या मैत्रिणींची लिस्ट घे, नाही तर उगीच ओरडत बसायचं. सांग बाबा सांग. अरे हो, आठवलं. मोनिके. हा आजी. तू आणि विक्रांत मला आत येऊन भेटा. हा, मी जरा आत जाऊन बसते. आई ग देवा. अरे बापरे. मोनिका, तू मानसीला फोन कर. ती हवीच. नाही आई, मानसी नाही येणार आहे. का? अहो गीता काकी, ऍक्च्युली मानसीला खूप अभ्यास आहे. म्हणजे एक्झाम्स, प्रॅक्टिकल्स, सबमिशन्स. त्याच्यामुळे तिला वेळ नाही मिळणार. अगं अभ्यासाचं काय, तिला म्हणावं विक्रांत मदत करेल. पण मानसी आलीच पाहिजे. विक्रांत वरून आठवलं, आजी म्हणत होत्या ना माझ्याशी आणि विक्रांतशी बोलायचंय. हो, आलीच. तीनच नावं सांगितली. फारशा मैत्रिणी आहेत की नाही हिला? हा, वहिनी, मी काय म्हणते, मी करू का मानसीला फोन?
नाही म्हणजे पर्सनली इन्व्हाइट केलं तर फरक पडेल ना. हो हो अगदी बरोबर. नाही म्हणजे बहिणीला कसं नाही म्हणता येतं, पण बहिणीच्या सासरकडून फोन गेलाय म्हटलं की यायलाच हवं. करेक्ट. मी कर. कर फोन कर. हॅलो मानसी, मी गीता बोलते. गीता काकी. हां अगं तुला जरा इन्व्हिटेशन द्यायचं होतं. आम्ही मोनिकाची मंगळागौरी प्लॅन करतोय, तर त्यासाठी तुला यायचंच आहे. आग्रहाचं निमंत्रण आहे. आग्रहाचं निमंत्रण आहे. विक्रांत, आई आणि गीता काकी मंगळागौरीची लिस्ट करतायत. तू पण येतोस? तिथे माझं काय काम? अरे नानू मामांनी त्यांच्या मैत्रिणींची लिस्ट दिली माहिती तुला. बरं ऐक ना, आजींनी आपल्याला खाली भेटायला बोलवलंय, जाऊया? हां मोनिका, तुझ्यात आणि आत्यात काल काही झालंय का? छे, आम्ही किती मस्त गप्पा मारत होतो, बघितलंस ना तू? मग ती माझे कॉल का रिसीव्ह करत नाहीये? विक्रांत, तू तुझ्या कालच्या निर्णयाबद्दल त्यांना काही सांगितलंयस का? नाही. मग काय माहित काय प्रॉब्लेम आहे? तुझ्याकडे निर्मले सगळ्यांनाच खूप छान वाटलं आणि तू एकटीने एवढा स्वयंपाक केलास आणि तोही इतका चविष्ट. सगळे खुश होते. हो हो हां बरं झालं, आठवण झाली. निर्मले, अगं मी मंगळागौर करायची ठरवली आहे. तुला यायचं आहे? हां हां विसरू नकोस. ऐक ना निर्मले, मला ना तुला एक गोष्ट विचारायची होती ग. आजी निर्मला आत्यांची बोलतात बहुतेक. एक मिनिट निर्मले, नंतर फोन करते. हा मुद्दाम जोडीनं बोलवलं. बसा. तुझ्यासाठी आहे, घे. आजी हे काय आहे? अगं हा पूर्वीपासूनचा आहे, मुद्दाम माझ्या नाचुनेसाठी जपून ठेवलाय. म्हणजे आमच्या निर्मलेला जराही दागिन्याची आवड नाही. तिचे सगळे दागिने घरी कपाटातच पडलेले असतात. म्हटलं माझी लाडकी नाचून घालेल. घे. जी काय आहे हे? उघडून बघ. आजी खूप सुंदर आहे हा. आवडला तुला? हो मुद्दाम घाल मंगळागौरीला. नक्की हो. नक्की घाले. नमस्कार करू. रे हो हो हो, एकमेकांना नीट समजून घ्या. असंच खूप आयुष्य काढायचंय तुम्हाला एकत्र, अगदी यांच्यासारखाच. म्हणून तू माझा लाडका नातू आहेस. गोष्ट सांगते छोटूशी बाई छोटूशी, गोष्ट सांगते छोटूशी बाई छोटूशी. घरात नवरी पोटूशी बाई पोटूशी, अन घरात नवरी पोटूशी बाई पोटूशी. केशवा माधवा असे कसे झाले, नवे नवे नवरीला पोट कसे आले.